संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आज विधान भवन नागपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यात महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय, ते पाहूया। झाल्या लगेच आता तलवार घेऊन लढाई सुरू करणं हे जनतेला देखील ऍक्सेप्ट होत नाही। त्यामुळे सरकारने काही चुका केल्या तर मग त्याच्यावर भविष्य काळात बोलण्यात येईल। पराभव मान्य करताना तुम्हाला वाटतं ईव्हीएम मुळे पराभव झालाय की लोकांनी दिलेलं जन्म ते तुम्ही कौल ऍक्सेप्ट करताय? असं आहे की अनेकांचं मत आहे ईव्हीएम मुळे काहीतरी घोटाळा आहे। आमच्या बाजूला विजयी झाले ते 10-15 हजारात विजयी झाले, सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले 1,00,000-1.5 लाखाच्या मतांनी विजयी झाले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शंका आहे आणि म्हणून मरकडवाडी सारख्या ठिकाणी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्यालाही सरकारने विरोध केला, त्यामुळे शंका वाढते। पण आमचा पराभव शेवटी सर्टिफिकेट हातात ज्या आमदारांच्या मिळालं त्यात आमच्या आमदारांची संख्या कमी आहे, त्यांच्या आमदारांची जास्त आहे, म्हणून त्यांचं सरकार आलं। त्यामुळं टेक्निकली आता कुठंतरी आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की पराभव झालेला आहे। पराभव झाल्यावर लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सरकारवर टीका करणं योग्य नाही। योग्य वेळी त्यांच्या सरकारने काही चुका केल्या तर त्यावर भाष्य करणं योग्य आहे। आपल्याला आपण विरोधी पक्षात बसलो म्हणून लगेच सुरू करणं हे मला वाटतं की ताबडतोबीनं आवश्यक नाहीये। संजय राऊतांनी पण याचं पालन केलं पाहिजे का? रोज सकाळी टीका सुरूच आहे अजून त्यांची। संजय राऊत हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या भावना मांडत असतात, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे। त्याबद्दल नाही, आमच्यात दुमत नाही अजिबात, त्यांना तो अधिकार आहे असं मला माहिती मिळाली आहे की ते उद्या जाणार आहे। अधिवेशन संपायसाठी उद्या 1 दिवस बाकी आहे, पण खाते वाटप झालेलं नाहीये। पूर्ण अधिवेशन बिन खात्याच्या मंत्री आज संध्याकाळी खाते वाटप जाहीर होईल। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।